पुढची एक फार हृदयस्पर्शी गोष्ट आहे, ती म्हणजे बोस्कीची सुनाली. मला ना ही गोष्ट पहिल्यांदा मी गुलजार साहेबांची वाचली तेव्हा सुद्धा भरून आलं. खरंच म्हणजे ही गोष्ट गुलजार साहब हम बिना रोये पढ़ ही नहीं सकते, ये इतनी टचिंग है. जी गुलजार साहब. जी जी प्लीज प्लीज प्लीज. अच्छा, वो कुछ कहना चाह रहे हैं. जी गुलजार साहब. दोस्तों और मेरे बच्चों से मुखातिब हूँ मैं. बच्चे ऊपर बहुत, वहाँ पे वैसे मेरे सर आँखों पे बहुत अच्छा है कि ऊपर हैं, हालांकि वो सामने होते तो वाकई जैसा मैं आपने फरमाया, लेकिन सर आँखों पे ऊपर है, माथे पर है, रखता हूँ उन्हें सर पे. जी जी जी. बच्चों, मैं ये कहानियां लिखता रहा, लेकिन अब लग रहा है कि मैं इनकी क्लास में बैठूं और पहली बार सुनूं और पढ़ूं इसको. इतनी खूबसूरती से ना मैं सुना सकता था, ना इतनी खूबसूरती से पेश कर सकता था. ये कहानियां मेरी घड़ी हुई नहीं है, ये आपके शास्त्रों में शामिल हैं, हमने इस तरह पढ़ी नहीं कभी. ये पंचतंत्र की कहानियां हैं सारी, ये पंचतंत्र में हैं ये कहानियां, जिनको मैंने मंजूम या कविता की शक्ल में हिंदी में लिखा और उसे अब मशकूर हूं मैं जिसने इसका अनुवाद किया है जी. और अम्बरीश ने जिस जबान का इस्तेमाल किया है, जिस तरह से और खूबसूरती से उसे ढाला है मराठी में, वो कहने ये सबका हिस्सा है हमारा, ये मेरा नहीं है. ये जो कहानी आप पढ़ने वाली हैं, ये पढ़ के मैं भी रोया था और उदास हुआ था जी. लेकिन ये लगा था कि ये कहानी ऑस्कर वाइल्ड की है और बच्चों के लिए जमा की हुई है. द लिटिल मैच गर्ल उसका नाम है जी जी. तो लगा कि ये जो अच्छा लग रहा है आपको तो आप सबके साथ शेयर करते रहें. बिल्कुल. तो ये कि बड़ी खुशी हो रही है आपकी तालियों पर, लेकिन ये उन तक पहुंचनी चाहिए जिनके ओरिजिनल काम है. मैं ये आपको पहुंचाने का, मैं सिर्फ डाकिये का काम कर रहा हूँ. थैंक यू जी. पण खरंच ही गोष्ट वाचल्यावर असं वाटलं की आपल्याला ना आपण एका वेगळ्याच जगात राहिलेलो आहोत. म्हणजे लहान मुलं म्हणून सुद्धा, जेव्हा लहान होते तेव्हा आपल्याकडे एक रात्री झोपायला उशी आहे, आपल्याकडे छान पांघरुण आहे, छान बिछाना आहे, आपल्याला छान खायला मिळतं. या सगळ्या गोष्टी गृहीतच वाटतात ना. म्हणजे असं वाटतं मग त्यात काय, आणि मग त्याच्यात सुद्धा आपल्याला हट्ट करावेसे वाटतात जे बालसुलभ असतात की शी आज हे काय केलंय खायला, शी मला हे नकोय, असं सगळं करावंसं वाटतं. पण अशी काही आयुष्य बघायला मिळतात ज्यातनं असं कळतं की अरे बापरे, त्यांना हेही मिळत नाही का, आणि हे न मिळताही ते काही आनंदात राहण्याचा प्रयत्न करत असतात का. आणि मग आपल्याकडे जे आहे त्याचं एक वेगळं मोल आपल्याला जाणवतं आणि त्यांच्यासाठी भरून येतं असं मला वाटतं. आणि म्हणून ही गोष्ट आम्ही संपूर्ण तुमच्यासमोर वाचायचं ठरवलं. आणि ही गोष्ट बोस्कीच्या 9व्या वाढदिवसाला लिहिलेली आहे. आणि एक महत्वाचा भाग असा आहे की आपल्याकडे म्हणजे मुलांना म्हणजे फक्त हसायचं खेळायचं, पण त्यांना इतर भावभावना पण आहेत. आणि 9 वर्षाची झाल्यानंतर तिला आता दुःख आणि इतर हळव्या भावना, त्यातले गहिरे रंग पण कळायला लागलेले आहेत. तर मला हे असं वाटतं की अशा प्रकारचा अनुवाद करून त्या मुलाला आपल्या बरोबरीचं समजून घेणं जे असतं, खूप चांगला जो लहान मुलांच्या कथांचा लेखक आहे तो मुलांना आपल्या बरोबरीचं समजतो, तो विश्वास टाकतो की त्यांना या भावभावना कळतील. आणि तशा प्रकारचं हे लेखन आहे, म्हणून मला स्वतःला फार ते भावलेलं आहे. बोस्की बाळा, 9वा वाढदिवस आणि 9वं पुस्तक दोन्हीसाठी अभिनंदन. तू एकदा विचारलं होतंस लेखक लहान मुलांसाठी गोष्टी का नाही लिहित. मी तर 9 वर्षांपासून तेच प्रयत्न चालवलेत. मी ज्या मुलांसाठी लिहायचा प्रयत्न करतोय ती तर बघता बघता मोठी होत चालली आहे. आता आपण त्यांना पकडून तर नाही ठेवू शकत ना, छोटेच राहा म्हणून. आरशात पाहिलंस तर तुझ्या लक्षात येईल किती मोठी झाली असते. आणि जर आरशात नाही कळलं तर आपल्या मैत्रिणींकडे बघ. गुडिया, गोगी, गॉगी, पायल आणि शर्मीन सगळ्याच किती मोठ्या झाल्या आहेत. असं असलं तरी लहानपण राहणारच. आणि त्या लहानपणासाठी लेखकांना गोष्टीही लिहाव्याच लागणार. मुलांसाठी लिहिणारे आणखी 2 लेखक आहेत, इसाप आणि हॅन्स क्रिश्चियन अँडरसन. त्यांच्या गोष्टी तुला इंग्रजीत बऱ्याचदा ऐकवल्या आहेत, पण जी मुलं फक्त हिंदीच वाचतात त्यांनाही त्या गोष्टी सांगायला हव्यात ना. म्हणून यावेळी मी हॅन्स क्रिश्चियन अँडरसनची एक गोष्ट द लिटिल मॅच गर्ल
जी, कवितेमध्ये लिहून ऐकवणार आहे. गोष्ट तशीच्या तशी ठेवलेली नाही, कारण भारतीय मुलांसाठी त्या गोष्टीतल्या कल्पनेला भारतीय वातावरणात ठेवून मग पाहायला हवं. त्या गोष्टीतली मुलगी जर भारतात असती तर कदाचित तिच्या आयुष्यात जे घडलं असतं ते तुझ्या सुनाली बरोबर घडतं. ही गोष्ट मी तुझ्या वतीनं गॉगीला अर्पण करतोय. तुम्ही दोघी लहानपणापासून एकत्र खेळत आलात. तिला याहून चांगली भेट तू काय देऊ शकणार? हॅन्स क्रिश्चियन अँडरसनचा जन्म 1805 मध्ये फेनन बेटावर झाला. त्याचे वडील चपला बनवून विकायचे. ते जेव्हा वारले तेव्हा हॅन्सचं वय अवघं 9 वर्षांचं होतं आणि बोस्कीच्या 9व्या वर्षीच हे पुस्तक तिला दिलेलं आहे. हॅन्सचं वय अवघं 9 वर्षांचं होतं. आईनं त्याला लिहा वाचायला शिकवण्याचा प्रयत्न केला. 14 वर्षांचा असताना तो एकटा कोपनहेगनला निघून गेला. तिथेच त्याने मुलांसाठी गोष्टी लिहायला सुरुवात केली. त्यामध्ये थंबलिना आणि द अगली डकलिंग या आजही मुलांच्या लाडक्या गोष्टी आहेत. तेव्हा त्याला कुठं माहित होतं की 100 वर्षांनंतर त्याच गोष्टी बोस्की आणि गॉगी मिळून वाचतील, ते सुद्धा कोपनहेगन पासून इतक्या दूर मुंबई शहरात, आणि आता ठाणे शहरात. हो की नाही? वाचूया, सुरू करूया. डिसेंबरची ती शेवटची रात्र होती. त्या रात्री डोंगरावर इतका पडला बर्फ, इतका पडला की सगळं शहर बर्फानं झाकलं गेलं. प्रत्येक झाड दिसत होतं एक सांता क्लॉज. प्रत्येक झाड दिसत होतं एक सांता क्लॉज. प्रत्येक फांदीकडे बघून वाटत होतं जणू टागोरच बसल्या बसल्या झोपी गेलेले आहेत. प्रत्येक छतावर अंथरलेली कापसाची पांढरी शुभ्र रजई. होतं सगळं शहर बर्फ पांघरलेलं. डिसेंबरची ती शेवटची रात्र होती. फक्त एक छोटीशी इटूक एकटी मुलगी खेळण्यांची टोपली सजवून भटकत होती शहरात उशिरापर्यंत. या विचारात थोडीशी विकली गेली तर ती घरी परत जाईल, स्वयंपाकघरातल्या चुलीमागे चटई अंथरेल आणि आपल्या आईची शाल पांघरून दुपकन झोपी जाईल. जर आज पण विकली गेली नाहीत खेळणी, जर आज पण आले नाहीत काहीच पैसे, तर आज पण मारेल तिला सावत्राई पुन्हा. आज पण भुकेलच झोपावं लागेल पुन्हा. वाराही आज जरा जोरातच वाहत होता. आस्तादाला चाललेला दिवस डोंगराच्या माथ्यावर चढता चढता धापा टाकायला लागला होता. दिव्यांची ज्योत थरथरत जागी व्हायला लागली होती. खेळणी घ्या, खेळणी, छान छान खेळणी, खूप मोठ्यांदा ओरडली ती. छातीत भरलेली थंडी कमी व्हावी म्हणून, पण फक्त वाफच निघाली ओठातून आणि आवाजही कापरा झाला कुडकुडून. फाटलेले बूट ज्यांच्यात मोजे नव्हते चालताना तळव्यानंही थंड करत होते. कुडकुडणारी संध्याकाळ गेली खरी, पण कशी? निसरड्यावर पाय पडावा आणि जावं तशी. रात्र झाली. अजूनही विकलं गेलं नव्हतं एकही खेळणं. अजूनही बिचारी ती एकुटवाणी मुलगी कडाक्याच्या थंडीत कुडकुडणारी, आशेनं अपेक्षेनं आसुसून पाहत येणाऱ्या जाणाऱ्यांचे चेहरे भटकताना दिसत होती माल बाजारात. घराघरात आता दिवे लागू लागले होते. दुकानांना कुलप लागली होती. बिचाऱ्या इटूक एकट्या मुलीला आता भूक लागली होती. तिला भीती वाटत होती, घरी तर खायला मिळेल फक्त मार. मार तर मिळेलच आणि कदाचित झोपायला बिछाना सुद्धा नाहीच मिळणार. एक क्षणी तिला वाटलं तिच्या सावत्राईने तिला घराबाहेर हाकलून दिलं आणि दारच लावून घेतलं. या विचारातून तिच्या डोळ्यातून गळून पडले 2 गरम अश्रू. कुडकुडणाऱ्या गालांना गरम अश्रू सुद्धा छानच वाटले. जरा बरं वाटलं. मग त्या एकट्या निष्पाप मुलीला वाटलं थोडा वेळ थांबून कुठल्याशा आडोशाला जर रडून घेतलं थोडं तर अंगात पुन्हा ऊब येईल. जर रडून घेतलं थोडं तर अंगात पुन्हा ऊब येईल. रस्त्याच्या त्याच वळणावर एका मोठ्या काचेच्या दुकानाच्या कडेला भिंतीला टेकून ती बस थांबली. तिथेच आकसून मुडपून स्वतःला गाठोड्यासारखी पडून राहिली. पण आता मात्र प्रयत्न करूनही तिला न रडू आलं न अश्रू आले. कधी हातावर हात चोळत होती, कधी दोन्ही हातांमध्ये फुंकून पाहत होती, ज्यानं कशी का होईना अंगात ऊब यावी जराशी. रस्त्याच्या कडेचे दिवे सुद्धा किती थंडगार आणि धुरकटलेले होते. त्या रात्री थंडी फारच वाढली होती.
डिसेंबरची ती शेवटची रात्र होती. खेळण्यांच्या टोपलीत सगळ्यांपासून वेगळी पडली होती एक काड्यापेटी. अनेक रंगांच्या ज्योती बंद होत्या तिच्यात. प्रत्येक रंगाची एक काडी, हिरवी, लाल, निळी, पांढरी, जांभळी. ऐकलं होतं तिनं फक्त, पेटवली नव्हती. एकदम मनात आलं, एक काडी पेटवून जर हातांच्या ओंजळीत बंद केली तर हात तरी गरम होतील. उचलली काड्यापेटी, पेटवली काडी. फार सुंदर एक ज्योत उजळली आणि त्या मुलीला तीच काचेची जी खिडकी होती तिच्यात चक्क ती स्वतःच दिसली. मोठ्या, खूपच मोठ्या थोरल्या टेबलावर घमघमणारं गरमागरम जेवण वाफाळत होतं. प्रत्येक ताटातली पोळी पण, भाजी पण, भात, पुलाव सगळं ती एकटीच बसून खात होती. तेवढ्यात बोटाला चटका बसला. ऐक, आणि तिनं काडी फेकली मात्र सगळं विझून गेलं. अंधार, बर्फ आणि थंडी तेवढी उरली. डोंगरावर पुन्हा बर्फ पडायला लागला होता. वाहणारी हवा सुद्धा शोधत होती जागा लपण्यासाठी. ती मुलगी बिचारी फाटलेल्या बाह्यांमध्ये दोन्ही मुठी गुंडाळूनही गोठत चालली होती. सहन होईनासं झालं तेव्हा अखेर तिनं पुन्हा काडेपेटी उचलली, काडी पेटवली. तोच सुंदर प्रकाश, प्रकाशाची ऊब, तीच काचेची खिडकी आणि त्यात हजारो उबदार लोकरीचे कपडे सजून बसलेले. रंगीबेरंगी कोट, स्वेटर, मफलर, कुठे कोटाला फर लावलेली, कुठे स्वेटरवर फुलापानांची नक्षी काढलेली, कुठे गळ्यातनं उचलली कॉलर की तिचीच कानटोपी बनलेली. घालणारच होती जर काचेतनं गेला असता तिचा हात. पण ती काडी सुद्धा गेली संपून आणि बस विझून गेली. अंधार, बर्फ आणि थंडी तेवढी उरली. पण यावेळी मात्र ती एकुटली मुलगी फार काळ स्वतःला रोखू नाही शकली. थोड्या वेळात पुन्हा तिनं उचलली काडेपेटी, पेटवली काडी. खूप दुरून तिला घोड्यांच्या टापांचा आवाज आला. वळून पाहते तो काय, त्याच काचेत दूर एक महाल. महालाच्या दिशेने कोणी एक राजपुत्र तगडक 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 येत होता. तोच असेल हा. आजीच्या आगळपगळ गोष्टीत नेहमी सगळ्यांना संकटातून वाचवायला येतो तोच. ते सगळं तिला आठवलं जे तिला आजी सांगायची कधी काळी. बघ, असाच कोणी राजबिंडा शूर राजपुत्र येईल आणि तुला घोड्यावर बसवून घेऊन जाईल. एकट्या मुलीच्या चेहरा एकदम हसू फुललं. माझ्याकडेच येत असणार हा. तो जवळ येत होता. हा राजपुत्र तर काच फोडून सुद्धा बाहेर येईल. तो पटकन आला तर काडी जळत होती. तो जवळ येत होता. जवळ, अगदी जवळ उभी सुद्धा राहिली होती ती मुलगी. आणि बस विझून गेलं सगळं. अंधार, बर्फ आणि थंडी तेवढी उरली. यावेळी त्या मुलीनं अगदी लगेचच काडेपेटी उचलली, काडी पेटवली. तो राजपुत्र, घोडा, महाल सारं हरवलं होतं. बिचारीचा चेहरा पांढरापटक पडला. ती काडी तिथल्या तिथे हातातून गळून पडली. अंधार, बर्फ आणि थंडी तेवढी उरली. डिसेंबरची ती शेवटची रात्र होती. खूप दूर कुठल्याशा घंटाघराच्या घड्याळात कुठेसे 2चे टोले पडले. ती मुलगी एकटी तिथे तशीच पडून राहिली. कुणी शोधायलाही आलं नाही तिला. कुणी विचारपूसही केली नाही तिच्या घरच्यांनी. ती गाठोड्यासारखी मुटकुळ करून बस पडूनच राहिली. आता तिला झोपही येऊ लागली, पण हातपाय असे आखडून गेले होते की वाटत होतं लोखंडाचे आहेत आणि त्यांना गंज चढलाय. सांध्या सांध्यात जणू बर्फ गोठवून राहिला होता. कसं बसं स्वतःला सावरत जेव्हा तिनं पुन्हा एकदा काड्यापेटी उचलली, काडी पेटवली, तेव्हा पाहिलं त्याच काचेत एक बिछाना अंथरलेला. त्यावर खूप सुंदर रेशमी जाड रजई. गादीवर 2 उबदार माऊ उषा. पलीकडच्या भिंतीत एक शेकोटीचं घर. त्याच्यात देवदारचं लाकूड जळत होतं. तिच्यापर्यंत त्याच्या जळण्याचा आवाज येत होता, पण ऊब मात्र पोचत नव्हती. का कोण जाणे तिला वाटलं एव्हाना निदान ही काच तरी तापली असेल. पण हात लावला काचेला तर बर्फाचा चटका बसला. तेच एक आई ग आणि सगळं विझून गेलं.
अंधार, बर्फ आणि थंडी तेवढी उरली. आता आणखी जड होत चालल्या होत्या पापण्या. पण शेवटी काय करणार होती ती तरी? जागं राहणंही शक्य नव्हतं, झोपणं तर त्याहूनही नव्हतं. काड्या पेटवत राहायच्या, कशीबशी ही रात्र घालवायची, हीच एक युक्ती होती. यावेळी अगदी जड होऊन गेले होते हात. जेव्हा काडेपेटी उचलली, काडी पेटवली, तेव्हा तेव्हा अगदी स्वच्छ होती काच. आणि काचेत अचानक तिला दिसली तिची आई, हसणारी, तिच्याकडे येत असलेली. टचकन भरून आले डोळ्यातून अश्रू. कुडकुडणाऱ्या थंडगार गालांवर ओसंडून व्हायला लागले गरम अश्रू. जवळ येऊन आईनं हाक मारली, सोनाली. सोनालीचे डोळे मिटत चालले होते, पण तिचे हात मात्र वर झेपावत होते. आई, माझ्याजवळ ये ना, जवळ ये आणि गडू आणि थाळीची अंगाई म्हण. मला केव्हाची झोप येतेय, झोपव ना ग. खूप थंडी आहे, तुझी शाल पांघर ना ग. आई सोनाली जवळ आली आणि तिला कडेवर घेऊन खूप प्रेमाने तिची पापी घेतली. तिला शालीत लपेटलं आणि सोनालीच्या आईनं तिला आपल्या कुशीत झोपवलं. तिला सांगितलं, तिकडे चंद्राच्या देशात हवा वाहते अंगाया गुणगुणत. तिकडे चंद्राच्या देशात पण खूप थंडी असते आई. तिकडे चरख्यावर बसलेली असते एक म्हातारी आजी. ती सूत कापते आणि सगळ्यांना जाड जूड रजईचे कपडे शिवून देते. तिथे भूक लागते आई. तिथे मिठाई सुद्धा मिळते फुक्कट. फुकट? तिथे खेळणी पण विकली जातील. माझ्या बरोबर चल बाळा, मी विकत घेईन सगळी खेळणी तुझी. तू मला चंद्रावर जागा दे आई. सोनालीच्या चेहऱ्यावर शांतता पसरली. आईच्या कुशीत ती जी झोपली ती कायमची झोपी गेली. जेव्हा सकाळ झाली, त्याच बर्फानं लपेटलेल्या शहरात, त्याच काचेच्या दुकानाच्या पायथ्याशी मिळाली एक टोपली, खेळणी सांडून गेलेली. मिळाली एक टोपली, खेळणी सांडून गेलेली. जळलेल्या, अर्ध्या जळलेल्या काडेपेटीच्या काड्या, एक काडेपेटी विखरून गेलेली. कुठलीशी जुनी शाल पण होती. ती पहिली पहाट होती नव्या वर्षाची. ती पहिली पहाट होती नव्या वर्षाची. ती पहिली पहाट होती नव्या वर्षाची.